नमस्कार, बुकटी क्रिएशनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आता आपण आले तिकडे पालघरमध्ये अल्याळी ग्राउंडला। तर अल्याळी ग्राउंडमध्ये तुम्ही बघू शकता आता हे मॅचेस चालू होणार आहेत। आपलं वीर मराठा चषक आणि वर्ष दुसरं आहे आता। आणि हा इकडचा जो इकडचं म्हणजे सगळं आयोजन वगैरे केलंय त्याचं नाव तन्मय पाटील, त्याला उर्फ 50 म्हणून ओळखतात। तर आपण पाहतोय आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते धूपबत्ती अगरबत्ती आपण या ठिकाणी ओवाळतोय। आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। गणपती बाप्पा कीच वंदन करून आपण पाहतायत। आणि उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होताना त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करतोय आपण लगेचच जे मैदान आहे त्या मैदानाकडे प्रस्थापित होऊया। मैदान आहे, कृष्णाचं पूजन केलं जातं, जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं या ठिकाणी उद्घाटन संघाचा असेल। टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? तुम्हाला बेस्ट ऑफ लक देईन। आंबेडकर दापोली संघ आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालाय। टॉस जिंकला तर काय डिसिजन असतं? तयारी कशी केली दादा? दोन शब्द तुमचे पण दोन्ही संघाला शुभेच्छा देतो मी। आज वीर मराठा चषक याचं आयोजन चंद्रकांत पाटील उपस्थित सगळे दोन्ही बाजूचे खेळाडू। खरं तर मी कौतुक करेल की तो मनात आणतो ते करतो। मागे म्हणते त्याचं दुसरा पर्व आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नगरपालिकेने तयार केलेला ग्राउंड देखील भेटलेला आहे। दोन्ही संघ अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खेळ पार पाडतीलच। शेवटी बराच अगदी खेळ व्हायचा आहे उद्यापर्यंतचा आणि हार जीत असतेच, पण खेळाडू वृत्तीने आपण खेळूया। आणि दर्पणला धन्यवाद देईल की तो पुन्हा ह्या मधल्या काळामध्ये क्रिकेटचं थोडंसं अगदी आपल्याला कमी बघायला मिळतंय, ऊन वाढलेलं आहे। अशा स्थितीत देखील हे आयोजन करून त्याने या स्पर्धा इथे आयोजित केल्या। मुलांना एक संधी प्राप्त करून दिली खेळाडूंना त्याने, त्याच्याबद्दल त्याचे धन्यवाद। मला इथे बोलावून त्याने इथे आज हा जो मान दिलेला आहे त्याच्याबद्दल देखील मी त्यांचे आभार व्यक्त करतो। इथे सांगतो जय हिंद जय महाराज। तन्मय पाटील अगदी युवा आहे आणि खूप चांगलं कार्य त्याच्याकडून होत असते। तर तन्मय पाटील यांना मी विनंती करतोय आलेल्या मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान आपण करावा खूप चांगल्या पद्धतीने। आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सुभाष दादा यांचं प्रेम